नमस्कार मित्रांनो. बाबासाहेबांनी आपल्यावर खूप उपकार केलेत आणि ते आपण कधीच फेडू शकत नाही. पण त्यांनी स्वीकारलेला धर्म, त्यांनी आचरणात आणलेला धम्म आपण सुद्धा आचरणात आणू शकतो ना. चला तर मग आजपासून आपण अगदी सोप्या पद्धतीने धम्म आचरणात आणूया. पहिले, सकाळी किंवा रात्री स्वतःला शांत बसून विचारा, आज मी काय विचार केला, कुणाला दुखवलं का, उद्या मी काय सुधारू शकतो. हेच धम्माचं पहिलं पाऊल आहे. धम्म म्हणजे जागृत जीवन. जे घडतंय त्याला लगेच वाईट चांगलं असं ठरवू नका. फक्त हेच म्हणा की जे घडलंय त्याला आता मी योग्य प्रतिसाद देणार आहे. त्याचा योग्य प्रतिसाद काय असेल हे समजून घेणार आहे. आजपासून एक नवीन नियम सगळ्यांनी पाळा मित्रांनो. कोणाचाही अपमान करू नका, कोणालाही टोमणे मारू नका, खोटं तर अजिबात बोलू नका. कारण की सत्य, शांतता आणि आवश्यक शब्द हेच धम्माचे मूलभूत पाय आहे. आणि बरं का, मौनही कधी कधी सम्यक वाणी असते. कोणालाही जाणून बुजून दुखवू नका. अन्याय होत असेल तर शांत पण ठामपणे उभं राहा. धम्म म्हणजे सहन करणं नाही, धम्म म्हणजे जागृत कृती. आज आपण कोणाचं नुकसान केलं आहे का, कोणाची फसवणूक केली आहे का, कोणाचं शोषण केलं आहे का, हे नक्की तपासा. आणि जर तसं केलं असेल तर ते करू नका. कारण की छोटं पाऊलही खूप महत्वाचं आहे. दररोज एकच विचार लक्षात ठेवा, अति टाळा. दुःख आहे ते समजून घ्या. करुणा ही शक्ती आहे. हळूहळू आपलं मन बदलत जातं आणि धम्माच्या मार्गे चालू लागतं. धम्म म्हणतं, पडणं चुकीचं नाही, पण पुन्हा जागं न होणं, पुन्हा न उठणं हे चुकीचं आहे. आज थोडं जमेल, उद्या थोडं जास्त जमेल, हळूहळू आपल्याला एकदा सगळं जमेल. म्हणून मी आजपासून विचार करते की जागृततेनेच विचार करेल, करुणेतेनेच वागेल आणि समतेचा मार्ग निवडेल. अशा प्रकारे मी धम्माच्या मार्गावर कायम चालेल. हाच संकल्प मी आज करते. हे स्वतःशी ठामपणे बोला. तुम्हाला जर हा विचार आवडला असेल तर तो नक्की पुढे न्या. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. जय भीम, नमो बुद्धाय.